Hi, today we are going to learn lesson number 4, disaster management. डिझास्टर म्हणजे काहीतरी आपत्ती, मोठं संकट आणि मॅनेजमेंट म्हणजे जर आपल्यावर काही नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक म्हणा किंवा काही मानवामुळे आपत्ती जर ओढवली, तर त्याचं मॅनेजमेंट, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दीज पिक्चर्स? तर हे काही चित्र बघा आणि ह्याच्यातून तुम्हाला काय समजतंय, कोणकोणते इव्हेंट्स दिसत आहेत, कोणकोणत्या घटना दिसत आहेत. तर हे जे चित्र आहे ते आहे 4.1 सम डिझास्ट्रस इव्हेंट्स. काही हानिकारक ज्या घटना आहेत त्या आहे त्याच्यामध्ये. तर फर्स्टमध्ये तर काय आहे, हे जे फर्स्ट आहे ह्याच्यामध्ये भूकंप. भूकंप म्हणजेच अर्थक्वेक. हे जे आहे बघा, इथे सगळ्या जमिनीला भेगा पडलेत म्हणजे हे आहे दुष्काळ, ड्राफ्ट. इथे फ्लडिंग, पूर आलेला आहे, आग लागलेली आहे, वादळ आलेलं आहे आणि स्टॉर्म. आणि हा आहे ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजेच व्होल्कॅनो. तर हे सगळे डिझास्टर्स इव्हेंट्स आहेत. सेकंड, व्हॉट वूड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन? तर अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? तुम्ही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न कराल. ओके. हॅव यू एक्सपिरियन्स सच अ सिच्युएशन युअर सेल्फ? तुम्ही कधी अशा यापैकी कुठल्या सिच्युएशनचा एक्सपिरियन्स केलेला आहे का, अनुभवलं आहे का? व्हाय डू दीज इव्हेंट्स ऑकर? अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे प्रसंग का उद्भवतात, का होतात? तर आपण हे याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा बघूयात डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय? डिझास्टर म्हणजेच आपत्ती. ठीक आहे. तर बघूयात. इन 1993 मेनी पीपल डायड ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किल्लारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. तर 1993मध्ये म्हणजेच 1993मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावी भूकंप झाला आणि त्या भूकंपामुळे खूप सारे लोक मृत्युमुखी पडले. हे बघा इथे दिसत आहे, इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक ॲट किल्लारी. तर किल्लारीमध्ये असा भूकंप झाल्यामुळे घराच्या घरे पडून गेली आणि त्या खाली माणसे सापडून त्यांचा मृत्यू झाला. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर at the memory of July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. तर जुलै 2005 आठवला की मुंबईकरांच्या अंगावरती शडर म्हणजे काटा उभा राहणे. काटा उभा राहणे म्हणजे काय, की काहीतरी भयानक आठवल्यामुळं आपल्याला भीती वाटली की आपल्या अंगावरती काटा येतो, त्याप्रमाणे काटा उभा राहतो. कारण त्यावेळी काय झालं होतं, तर खूप पाऊस पडला होता, हेवी रेन्स, मोठा पाऊस पडला होता आणि त्याच्यामुळे डेल्यूज म्हणजे खूप मोठा महापूर आला होता आणि त्यामुळे खूप साऱ्या लोकांनी स्वतःचा जीव गमावला त्याच्यामध्ये. In July 2014, the whole village of Malin in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in a matter of minutes due to a landslide. आणि जुलै 2014मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव लँडस्लाईड म्हणजे दरड कोसळल्यामुळे, इथे दिसते बघा, इथून हे सगळं माती सगळी कोसळल्या, ही सगळी दरड कोसळल्यामुळे खूप साऱ्या लोकांचा मृत्यू झाला. आणि हे जे कितीतरी घरं असणारं माळीण गाव एका क्षणात उद्ध्वस्त झालं, मिनिटांमध्ये उद्ध्वस्त झालं. Many got buried under the heaps of soil and stone and lost their lives. आणि हे जे लँडस्लाईड झाले, हे डोंगरकडा कोसळली, तर त्या मातीच्या ढिगाखाली, त्या दगडांच्या ढिगाखाली खूप साऱ्या लोकांचा जीव गेला. In November 2015, many people died due to the flooding caused by heavy rains in Tamil Nadu. नोव्हेंबर 2015मध्ये तमिळनाडूत झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. व्हॉट इज अ डिझास्टर? तर आता मग हे जे सगळ्या घटना झाल्या तर यालाच आपण म्हणतो डिझास्टर. पण डिझास्टर म्हणजे नेमकं काय? तर डिझास्टर म्हणजेच आपत्ती. अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ,
property and social aspect of a nation or society is called a disaster. मग डिझास्टर किंवा आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणाऱ्या काही संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात, लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणात, लाईफ म्हणजे जीवितहानी, प्रॉपर्टी म्हणजे आर्थिक हानी आणि सोशल सोशल म्हणजे सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती असं म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचे डोके चालवा. फर्स्ट, व्हॉट डिझास्टर्स कॅन ऑकर इन स्कूल ऑर ऑन द वे टू स्कूल. तर स्कूलमध्ये किंवा स्कूलला जाताना काय डिझास्टर्स, काय आपत्ती येऊ शकतात? सांगा बरं, काय होऊ शकतं जेव्हा तुम्ही स्कूलला चालला आहात? समजा ॲक्सिडेंट होऊ शकतो, कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्याजवळ येऊ शकते, तुम्हाला पळवून नेण्याचा प्रयत्न करू शकते, किंवा शाळेमध्ये मारामारी होऊ शकते तुमची. ते करताना तुम्हाला बेंच लागू शकतो, काही होऊ शकतं. कोण शिडीवरून खाली, पायऱ्यांवरून खाली पडू शकतं. ठीक आहे, तर हे असे डिझास्टर्स होऊ शकतात. सेकंड, अकॉर्डिंग टू यू व्हॉट कॅन बी डन टू डील विथ सच अ डिझास्टर. मग तुमच्या मते अशा जर डिझास्टर्स झाले, अशा आपत्ती आल्या तर काय करता येईल? ओके, जर समजा ॲक्सिडेंट झाला तर काय करता येईल? मदतीसाठी तुम्ही कोणाला तरी बोलवू शकता, दवाखान्यामध्ये त्यांना न्यायला सांगू शकता. अनोळखी व्यक्ती आले तर त्यांना इग्नोर करायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांच्या जवळ जायचं नाही. ठीक आहे, शाळेमध्ये मारामारी तर पहिली गोष्ट करायचीच नाही, पण जरी मारामारी झाली तरी ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, समजलं? तर अशा प्रकारे तुम्ही या डिझास्टरपासून वाचू शकता. हाऊ अँड व्हाय डू द फॉलोविंग डिझास्टर्स ऑकर. का आणि कशामुळे हे खालचे जे डिझास्टर्स आहेत ते येतात? फर्स्ट, फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. तर खूप मुसळधार पाऊस झाल्यामुळे फ्लड्स म्हणजे पूर येतात. अँड अर्थक्वेक, लाइटनिंग, अ वोल्कॅनिक इरप्शन एक्सेट्रा. भूकंप, विजा चमकणे किंवा वोल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी फुटणे हे. 3, फॉरेस्ट फायर्स, जंगलामधल्या ज्या आगी लागतात, वनवे लागतात ते. 4, इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. छोट्याशा भागामध्ये जास्त प्रमाणात लोक राहतात, त्याच्यामुळे तिथे धोका होतो. काय धोके होऊ शकतात? समजा आग लागली किंवा भूकंप आला तर जेव्हा आपल्याला आपलं घर सोडून पळण्याची वेळ येते, तेव्हा इथे कमी एरियामध्ये जास्त लोक राहण्यामुळे चेंगराचेंगरीसारखे प्रकार होतात. 5, रॅम्पॅन्ट अँड इर्रेग्युलर कन्स्ट्रक्शन्स. रॅम्पॅन्ट म्हणजे सर्रासपणे चालणारी बेसुमार बांधकामे. 6, इकॉलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. 7, टेररिझम, दहशतवाद. रायट्स म्हणजे दंगल. अँड क्राईम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोशन. अँड गुन्हेगारी, ज्याच्यामुळे की बॉम्बस्फोट होतात. ॲसल्ट्स म्हणजे दंगल. ॲसल्ट्स म्हणजे हल्ले. फायर म्हणजे आग. अँड ॲक्सिडेंट्स म्हणजे अपघात एक्सेट्रा. डिझास्टर्स आर ऑफ 2 मेन काइंड्स. तर हे ज्या आपत्ती असतात तर त्या 2 प्रकारच्या असतात. तर या सगळ्यावरून आपल्याला अंदाज आलेलाच आहे की काही जे डिझास्टर्स आहेत ते नॅचरल आहेत आणि काही जे आहेत, जे की हे जे टेररिझम, रायट्स, क्राईम आहेत, बॉम्ब एक्सप्लोजन आहेत, ॲसल्ट्स आहेत, तर हे सगळे काय आहेत? मॅनमेड आहेत. तर त्याच्यामुळे डिझास्टरचे 2 मुख्य भाग पडतात. एक आहेत ते मॅनमेड अँड नॅचरल. मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित ज्या आपत्ती आहेत त्या, आणि नॅचरल म्हणजे ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्या. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. मूव्हमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतमध्ये, पृथ्वीच्या खोलवर खाली ज्या हालचाली होत असतात त्याच्यामधून खूप जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर पडत असते. धिस कॉजेस सिस्मिक वेव्ज लीडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रिमर्स, शेकिंग, क्रॅकिंग अप एक्सेट्रा.
आणि पृथ्वीच्या आतमध्ये जी हालचाल होत असते त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम आहे त्याच्यामुळे या सिसमिक वेव्स तयार होतात आणि त्याच्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला ट्रिमर्स म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग हलणे, थरथरणे, त्याला भेगा पडणे असे प्रकार जाणवतात. सच व्हायब्रेशन्स ऑर क्वॅकिंग इन द अर्थ्स क्रस्ट इज नोन ॲज ॲन अर्थक्वेक. मग अशा प्रकारे जे जमीन हलते किंवा जमिनीला भेगा पडतात तर त्यालाच आपण भूकंप येणे असं म्हणतो. इट इज बिलीव्ड दॅट बिसाइड्स अदर कॉजेस, मॅन मेड कॉजेस लाईक मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स कॅन अल्सो लीड टू अर्थक्वेक. असं म्हटलं जातं की हे नॅचरल तर आहेच, भूकंप येणं हे नैसर्गिक आहे, पण त्याशिवाय माणसे जे मायनिंग करतात म्हणजे जे खोदकाम करतात डोंगरांमध्ये ते, किंवा जे मोठमोठी धरणे बांधली जातात तर त्याच्यामुळे सुद्धा अर्थक्वेक भूकंप येऊ शकतात. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. आता ह्या भूकंपाचे काय परिणाम होतात? डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट मीन्स बिल्डिंग, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे, ट्रक्स एक्सेट्रा. डिस्ट्रक्शन हे कन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध आहे, म्हणजे जे बांधलेलं बांधकाम असतं तर ते पडून जातं. जसं की बिल्डिंग असेल, ब्रिज असतील, रस्ते असतील, रेल्वे ट्रॅक्स असतील, या भूकंपामुळे सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. चेंज इन द डिरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स, नद्यांचा जो वाहण्याचा प्रवाह आहे तो सुद्धा बदलू शकतो. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, ज्या ठिकाणी भूकंप येतो तेथील लोकांचं जीव जाऊ शकतो, तिथली जी प्रॉपर्टी आहे म्हणजे त्यांची घरे पडतात, रस्ते उद्ध्वस्त होतात, सर्व काही उद्ध्वस्त होऊन जातं. ओके. फ्लड्स. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड्स. तर वारंवार घडणारी ही नैसर्गिक आपत्ती आहे जी की जगाच्या सर्व भागांमध्ये आढळते, याला म्हणतात पूर येणे, फ्लड्स. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस अ रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स बँक्स कॉझिंग अ फ्लड. त्याच ठिकाणी सतत पडणारा पाऊस त्याच्यामुळे तेथील नदी पूर्ण भरून जाते आणि त्या नदीचं पाणी त्याच्या किनाऱ्यावरून इकडे तिकडे पसरू लागतं ना आपण त्याला पूर आला असं म्हणतो. द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल शॉर्ट वेन देअर इज अ हेवी रेनफॉल रिझल्टिंग इन चॉकिंग ऑफ गटर्स अँड ड्रेनेज लाईन्स. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जी ड्रेनेज सिस्टीम आहे म्हणजे पाणी वाहून जाण्याची जी सिस्टीम आहे तर ती जेव्हा मोठा पाऊस येतो तेव्हा ती निकामी ठरते आणि त्याचाच परिणाम जी गटरे असतात ती चोक होऊन जातात. चोक होतात म्हणजे ती पूर्णपणे बंदच होऊन जातात, त्याच्यातून पाणी बाहेरच जात नाही. आणि ज्या ड्रेनेज सिस्टीम असतात, ड्रेनेजच्या ज्या लाईन्स असतात त्या पण पूर्णपणे बंद होऊन जातात आणि ते पाणी जे आहे पावसाचं ते तिथेच साचून राहतं आणि त्याने पूर येतो. वॉटर ओव्हरफ्लोज ऑन टू द रोड्स अँड सराउंडिंग एरियाज अँड इवन एंटर्स नियर बाय हाऊसेस. मग आणि हे जे पावसाचं पाणी आहे ते मग रस्त्यावर येतं, आजूबाजूच्या एरियामध्ये पसरतं, कधी कधी तर तिथल्या आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा ते पावसाचं पाणी घुसतं. इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. आता पुरांचे परिणाम. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, ज्या ठिकाणी पूर येतो तिथल्या लोकांचा तिथले लोक मृत्युमुखी पडतात, त्यांची घरे वाहून जातात, घरातल्या वस्तू वाहून जातात, गाड्या वाहून जातात. सॉईल इरोजन, पाण्यासोबत पुराच्या पाण्यासोबत तिथली माती वाहून जाते, त्यालाच आपण सॉईल इरोजन असं म्हणतो. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप, शेतामधली जी पिके आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातात. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड इपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. पूर येऊन गेल्यानंतर सुद्धा याचे परिणाम खूप काळासाठी राहतात. जसं की तिथलं पाणी गढूळ होतं, त्या पाण्यामुळे तिथे आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. इपिडेमिक्स म्हणजे मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होतं तिथे आजाराचं आणि तिथल्या लोकांचं जे आरोग्य आहे ते धोक्यामध्ये येतं. स्टॉर्म्स म्हणजे वादळे. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट्स इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स ऑर स्टॉर्म्स. हवेमध्ये, वातावरणामध्ये जास्त हवेचं जे प्रेशर आहे
हवेचा दाब आणि कमी हवेचा दाब असे 2 प्रकारचे पट्टे तयार होतात, बेल्ट तयार होतात आणि त्याच्याच परिणामामुळे जी हवा असते तर तिचं रूपांतर, तिथल्या वातावरणाचं जे रूपांतर आहे ते स्ट्रॉंग विंडमध्ये किंवा वादळांमध्ये होतं. इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म. या वादळांचा काय परिणाम होतो? ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. ज्या ठिकाणी वादळ येतं त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज होतं. इथे बघा, ह्या वादळामध्ये तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचं वादळ असतं. ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. तेथील लोकांच्या जीवितहानी होते, तसेच त्यांच्या मालमत्तेची सुद्धा हानी होते. डिसरप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. वीज पुरवठा खंडित होतो. डिसरप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. लोकांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाता येत नाही, म्हणजे दळणवळण त्यांचं बंद होतं. किंवा वीज पुरवठा नसल्यामुळे मोबाईलला रेंज नसते, लोक एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत. फॉरेस्ट फायर्स म्हणजे वणवा लागणे. अ फॉरेस्ट फायर इज ॲन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट, पॅस्चर or grassland due to natural or man-made causes. फॉरेस्ट फायर म्हणजे वणवा ही आहे ती अनियंत्रित आग आहे, जे की जंगलांमध्ये, पॅस्चर म्हणजे कुरणे म्हणजे जिथे जनावरांना आपण चरायला घेऊन जातो, किंवा गवताळ प्रदेशामध्ये ही आग नॅचरल पण असू शकते, नैसर्गिकरित्या सुद्धा लागते, किंवा मॅनमेड सुद्धा असते, मानवनिर्मित सुद्धा असते. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रिमेंडस स्पीड. एकदा का वणवा लागला की तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरत जातो. इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर्स. वणवा लागण्याचे काय परिणाम होतात? ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. म्हणूनच आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. पोल्युशन ऑफ एअर. जी आग लागलेली असते त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो आणि त्याच्यामुळे तिथली हवा प्रदूषित होते. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? हाऊ मेनी चिल्ड्रन आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट. आत्ता तुमच्या वर्गामध्ये किती मुले मुली आहेत? सेकंड, व्हॉट वूड हॅपन इफ 5 times दिस नंबर सॅट इन युअर क्लास. जर आत्ता तुमच्या वर्गामध्ये जेवढी मुले आहेत त्याच्या 5 times, त्याच्या 5 पट मुले जर तुमच्या वर्गामध्ये असतील तर काय होईल? म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुमच्या वर्गामध्ये 20 मुले बसत आहेत, ठीक आहे. तर 5 times 25 जा 100, म्हणजे जर 20 मुलांची क्षमता आहे तुमच्या वर्गाची आणि जर त्याच्यामध्ये 100 मुले बसवली तर काय होईल? एकतर तुम्हाला जागा अपुरी पडेल, तुम्ही गुदमराल, श्वास घ्यायला पण त्रास होईल कारण तिथला ऑक्सिजन तुम्हाला कमी पडेल. ओके. थर्ड, विच काइंड ऑफ डिझास्टर कॅन ऑकर इन ॲन एक्स्ट्रीमली क्राउडेड प्लेस. मग याच प्रकारे जर खूप कमी जागेमध्ये जास्त लोक राहिली तर तिथे कशा प्रकारचं डिझास्टर, आपत्ती येऊ शकते? तर अशाच प्रकारची की तिथे त्यांना पुरेशी जागा मिळणार नाही राहण्यासाठी, सर्व सोयीसुविधांचा अभाव असेल, गुदमरण्याची वेळ येईल एखाद्या वेळेस. तिथे जर समजा काही आग लागली तर तिथून पटकन त्यांना निघता येणार नाही, चेंगराचेंगरी होईल, असे प्रकार जास्त प्रमाणात घडतील. ओके. डिझास्टर मॅनेजमेंट बघूयात. आता आपण हे डिझास्टर्स बघितले, ठीक आहे. आता ते डिझास्टर मॅनेज कसे करायचे, म्हणजे त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, असे डिझास्टर होऊ नये म्हणून काय करायचं, किंवा झाल्यानंतर सुद्धा काय करायचं, हे याच्यामध्ये करतात डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, ठीक आहे. कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. तर कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजेच लोकांचा सहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन हे दोन्ही एकमेकांशी खूप जवळचे रिलेटेड आहेत. या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स, मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर्स अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. मग अशी आपत्ती होऊ नये त्यासाठी आपण काय करतो, त्यासाठी कोणत्या स्टेप्स घेतो, काय पावले उचलतो, डिझास्टर झाले तर ते फेस करण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी आपण काय प्रकारचे प्लॅन आखतो आणि आपली कॅपॅसिटी अजून कशी चांगली करता येईल, आपली जी क्षमता आहे ती या डिझास्टरशी लढण्यासाठी आपण कशी अजून वाढवू शकतो, हे सर्व म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट.
आपत्ती व्यवस्थापन. टू प्रिव्हेंट or reduce damage caused by natural or man-made disasters, emergency planning and management is required. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी इमर्जन्सी प्लॅनिंग म्हणजे आपत्कालीन योजना आणि मॅनेजमेंट त्यांचं व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतात. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क, मग अशा कोणत्या संस्था आहेत ज्या या डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काम करतात? तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2005. तर 2005मध्ये डिझास्टरचं मॅनेजमेंट करण्यासाठी ह्या संस्थेची स्थापना झाली. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. तर या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित ज्या आपत्ती आहेत त्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित ज्या योजना आहेत त्या तयार करणे आणि त्या इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्या नुसत्या कागदावरच नाही तयार करायचं, तर त्या खरोखरमध्ये राबवण्याचं काम ही संस्था करते. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग ईच अदर इज अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. जेव्हाही कोणती आपत्ती येईल, नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो, तेव्हा एकमेकांना मदत करणे आणि एकमेकांना आधार देणे ही आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, आपली नैतिक जबाबदारी आहे. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापनासाठी यांच्याशी संपर्क साधा. पोलीस 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102, डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. आता हे काही इमर्जन्सी नंबर दिलेले आहेत. तर तुम्हाला जर पोलिसांना कॉल करायचा असेल तर या 100मध्ये 100 नंबरवरती कॉल करायचा आहे. फायर ब्रिगेड म्हणजे जर कुठे आग लागली असेल तर अग्निशामक दलाला जर तुम्हाला बोलवायचं असेल तर तुम्ही 101 101वर कॉल करायचा आहे. ॲम्ब्युलन्स म्हणजे जर एखादा पेशंट असेल ज्याला अतिशय तातडीने तुम्हाला दवाखान्यामध्ये ॲडमिट करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे 102ला. आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपत्ती असेल कोणतीही त्याचं व्यवस्थापनासाठी तुम्हाला जर फोन करायचा असेल तर 108ला फोन करायचा. ओके, आता रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. डिझास्टरमध्ये करणाऱ्या आपण उपाययोजना आता बघूयात. लेट अस सी व्हॉट प्रिकॉशन्स कॅन टेक बिफोर or in the event of natural or man-made disaster. मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी किंवा उद्भवल्यानंतर आपण काय प्रिकॉशन्स, काय काळजी, काय दक्षता घ्यावी हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट, कीप वॉचिंग TV अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. रेडिओ, TVवरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स. बॅटरीवर चालणारे रेडिओ किंवा मोबाईल वापरा, जेणेकरून जरी लाईट गेलीच तरी तुम्हाला बातम्या ऐकायला भेटतील. हीड द वॉर्निंग्स इश्यूड बाय द मेटॉलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. मेटॉलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे जे हवामान खातं आहे, जे सांगतं की कधी पाऊस पडणार आहे कधी नाही. ठीक आहे, तर हवामानात होणारे बदल सांगणारं हे जे खातं आहे तर त्याने सांगितलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. यूज द वेबसाईट www.imd.gov.in. तर या वेबसाईटचा वापर करा. फिफ्थ, लँडस्लाइड्स ऑकर इन हिली एरियाज ड्यू टू अ क्लाउड बस्ट ऑर हेवी रेन्स. ढगफुटी किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरती दरडी कोसळतात. ऑन सच ओकेजन्स डू नॉट टेक शेल्टर ॲट द फूट ऑफ अ हिल. तर अशा वेळेस आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. ड्युरिंग फ्लड्स डू नॉट लिंगर इन हाऊसेस ऑर एरियाज ऑन रिव्हर बँक्स. नदीला पूर आला की नदी काठच्या परिसरात घरात थांबू नका. सीक शेल्टर इन अदर सेफ प्लेसेस. दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी तुम्ही तिथे आश्रयाला जावा. मूव टू सेफर प्लेसेस ॲट अ ग्रेटर हाईट. उंचावर असणाऱ्या जागेवरती आसरा घ्या. डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट्स ऑर ड्राईव्ह अ व्हेकल इन टू देम.
वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहने पुढे नेऊ नका. 7. During an earthquake, roads split open, the ground cracks, railway tracks get uprooted. भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात. Hence, when moving from one place to another, ensure that the road is safe further on. म्हणून अशा वेळेस जेव्हा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणार असतात तेव्हा पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करून मगच जा. 8. Take shelter in relief camps as they provide medicines, food packets, drinking water, first aid, etc. मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या जेणेकरून तिथे तुम्हाला औषधे, अन्नाची पाकिटे आणि प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते. टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, यूज फायर एक्सटिंग्विशर्स इन पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल्स, हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स एक्सेट्रा. आगीपासून बचाव करण्यासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी जे अग्निशामक नळकांडे, फायर एक्सटिंग्विशर असतो ना एक छोटासा सिलेंडर, तर त्याचा वापर करा. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. इन डे टू डे लाईफ समटाइम्स वी हॅव टू फेस डिझास्टर्स ऑर ॲक्सिडेंट्स ऑफ वॅरिंग प्रपोर्शन्स. आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अनेक संकटांना, अनेक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. ते छोटेही असू शकतात किंवा मोठेही असू शकतात. On such occasions, it is necessary to give some immediate aid even before medical treatment becomes available. मग अशा वेळेस आपल्याला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत काहीतरी छोटीशी उपाययोजना करणे गरजेचं असतं. त्यालाच आपण प्रथमोपचार असं म्हणतो. जसं की जर समजा आपल्याला घरी कापलं, आपल्या आईला कापलं, तर आपण दवाखान्यात जर समजा खूप डीप कट असेल, खूप जास्त कापलं असेल, तर दवाखान्यात जाईपर्यंत आपली आई त्याला हळद लावलेली असते किंवा अजून काय उपचार केलेले असतात, त्याला बांधलेली असते पट्टी. तर याला म्हणतात प्रथमोपचार. ठीक आहे, तर ते बघूयात आपण. फर्स्ट, एक्सटर्नल ब्लिडिंग. एक्सटर्नल ब्लिडिंग म्हणजे बाह्य रक्तस्राव, म्हणजे शरीराच्या बाहेर होणारा रक्तस्राव. इफ अ पर्सन इज ब्लिडिंग, फर्स्ट मेक्स हिम सिट ऑर लाय डाऊन कम्फर्टेबली. जर एखाद्या व्यक्तीला रक्तस्राव होत असेल, अशी काय एखादी जखम झाली असेल, त्यातून रक्त बाहेर येत असेल, तर त्या व्यक्तीला पहिल्यांदा त्याला आरामदायक वाटेल अशा पद्धतीमध्ये बसवा किंवा झोपवा. Keep the bleeding part of the body above the level of the heart and clean it with water. ज्या भागाला, ज्या अवयवाला जखम झालेली असेल, ज्याच्यातून रक्त येत असेल, तो भाग किंवा तो अवयव आपल्या हृदयापेक्षा थोड्या उंचीवरती ठेवा आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. सेकंड, बर्न्स अँड स्कॅल्स, भाजणे आणि पोळणे. मायनर बर्न्स म्हणजे थोडंसं भाजलेलं असेल तेव्हा. द इंजर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर ऑर हेल्ड अंडर वॉटर. जर छोट्याशा भागाला जर भाजलेलं असेल तर तो आपण पाण्याने धुवायचा किंवा पाण्याखाली पकडायचा. गिव्ह द विक्टिम वॉटर टू ड्रिंक. ज्याला भाजलं असेल त्याला पाणी द्या पिण्यासाठी. क्लीन द वाउंड्स युजिंग अ कॉटन स्वॅब सोक्ड इन अँड अँटीसेप्टिक सोल्युशन. जी जखम झालेली असेल तर ती कापसाने स्वच्छ, कापूस कसा घ्यायचा आहे तर अँटीसेप्टिक सोल्युशन म्हणजे निर्जंतुक द्रवामध्ये भिजवलेला कापूस घ्यायचा आहे आणि त्याने ती जखम साफ करायची आहे. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. जे तेलकट मलम असतात तर ते लावायचे नाहीत. कवर वाउंड्स युजिंग ड्राय ड्रेसिंग. कोरड्या कापडाने ती जी जखम आहे किंवा ती जी भाजलेली जागा आहे तर तिथे ती कव्हर करायचं आहे, बांधून टाकायचं आहे. सिरियस बर्न्स, जर जास्त प्रमाणामध्ये जर भाजलं असेल, जखम झाली असेल तर गिव्ह इमोशनल सपोर्ट. पहिल्यांदा ज्या व्यक्तीला भाजलेलं असेल त्याला तो खूप घाबरलेला असतो, त्याच्यामुळे त्याला इमोशनल सपोर्ट द्यायचा आहे, भावनिक आधार द्यायचा आहे की काही होत नाही, काही जास्त झालेलं नाही आहे, बरा होशील, बरी होशील, अशा प्रकारे. ठीक आहे. सेकंड, कवर द वाउंड्स विथ स्टेरिलाइज्ड क्लोथ. जे तुम्ही
वाऊंड कव्हर करण्यासाठी जिथं भाजलेलं आहे तर त्याला झाकण्यासाठी जे कापड घेणार आहात तर ते सुद्धा निर्जंतुक पाहिजे आहे. रिमूव्ह ज्वेलरी, शूज एक्सेट्रा इफ इझिली पॉसिबल. जे दागिने असतील, शूज असतील तर ते जर इझिली निघण्यासारखे असतील तर काढायचं आहे. जबरदस्ती काढत बसायचं नाही. डू नॉट टच ऑर बस्ट द ब्लिस्टर्स ऑन द स्किन. अंगावर आलेल्या फोड्यांना हात लावू नका किंवा ते फोडू नका. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. तेलकट मलम लावू नका. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लोथ इफ इट इज स्टक टू द बर्न्ड स्किन. भाजलेल्या ठिकाणी जर कपडे चिटकलेले असतील तर ते जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करू नका. इफ द पेशंट इज कॉन्शियस. जर पेशंट शुद्धीवर असेल, गिव्ह वॉटर टू ड्रिंक. तर त्यांना पाणी प्यायला द्या. बट अवॉइड टी ऑर कॉफी ऑर अदर स्टिम्युलेटिंग ड्रिंक्स. तर त्याला चहा, कॉफी यांसारखे उत्तेजक द्रव्य देऊ नका. गेट मेडिकल एड ॲट वन्स. लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या. थर्ड, सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे येणारी चक्कर, ह्याला म्हणतात सनस्ट्रोक. When we work in the sun continuously for a long time, the body loses a lot of water and minerals. जेव्हा आपण सूर्यप्रकाशामध्ये किंवा उन्हामध्ये खूप वेळ काम करत असतो तर त्यावेळेस आपल्या शरीरातील पाण्याचा लॉस होतो. सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाणी आणि जे मिनरल्स आहेत तर ते संपून जातात. दॅट इज द रिझन फॉर सनस्ट्रोक आणि त्यामुळेच उष्माघात होतो. रेमेडियल मेजर्स, मग याच्यावरती काय उपाययोजना करता येतील? टेक द पेशंट टू अ कूल प्लेस ऑर इन द शेड. तर ज्याला सनस्ट्रोक झालेला आहे, उष्माघात झालेला आहे, त्याला एखाद्या थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये घेऊन जा. स्पंज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. थंड पाण्याने त्याचं शरीर पुसून घ्या. प्लेस अ क्लोथ सोक्ड इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. त्याच्या गळ्यावरती पाण्यामध्ये भिजवलेलं एखादं कापड ठेवून द्या. गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड्स लाईक शरबत्स टू ड्रिंक. त्याला भरपूर पाणी किंवा सरबत बनवलेलं असतं जे पाण्यापासून, तर ते पिण्यासाठी द्या. इफ द पेशंट फील्स लाईक वॉमिटिंग, मेक हिम लाई प्रोन. दॅट मीन्स ऑन हिज ऑर हर अबडोमेन विथ द हेड टर्न टू वन साईड. जर त्या व्यक्तीला उलटी आल्यासारखं होत असेल, मळमळल्यासारखं होत असेल, तर त्याला असं प्रोन म्हणजे पोटावरती असं पालतं झोपवा आणि त्याची मान एका साईडला करा. गेट मेडिकल हेल्प ऑर शिफ्ट द पेशंट टू अ हॉस्पिटल. वैद्यकीय मदत घ्या किंवा त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जा. 4. स्नेक बाईट म्हणजे साप चावणे, सर्पदंश म्हणतात त्याला. देअर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक्स. जवळपास सापाच्या 2000 प्रजाती आढळतात. ऑफ दीज ओनली अ फ्यू लाईक कोब्राज, क्रेट्स, वायपर्स अँड सी स्नेक्स आर पॉयझनस. आणि या 2000 पैकी फक्त हे जे कोब्राज आहेत म्हणजे नाग आहेत, व्होनस आणि समुद्र साप जे आहेत किंवा फुरसे हा पण एक साप आहे, तर हे थोडेसे जे साप आहेत तर ते पॉयझनस म्हणजे विषारी आहेत. देअर फोर ऑल स्नेक बाईट्स आर नॉट फॅटल. आणि म्हणूनच सगळे जे साप चावलेले असतात तर ते इतकेही आपल्याला हानिकारक नसतात. हाऊएव्हर फिअर कॉजेस सेव्हर सायकोलॉजिकल शॉक विच कॅन रिझल्ट इन डेथ. पण काय होतं, साप चावला या भीतीनेच त्या माणसाला शॉक बसतो आणि त्याचा जीव जाऊ शकतो. इफ यू कम अक्रॉस अ स्नेक कॉन्टॅक्ट अ सर्पमित्र रॅदर दॅन किलिंग द स्नेक ॲट वन्स. जर तुम्हाला एखादा साप दिसलाच तर त्याला मारण्याऐवजी सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करा. रेमेडियल मेजर्स. आता जर साप चावला तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या? वॉश द वाउंड विथ वॉटर. जी साप चावलेली जी जखम आहे तर ती पाण्याने धुवून काढा. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. त्या व्यक्तीला मानसिक आधार द्या. टाय अ क्लोथ टाईटली अबाव द वाउंड. साप चावल्याच्या थोड्याशा वरती टाईट एक घट्ट कापड बांधा.
गेट इमिजिएट मेडिकल हेल्प आणि तातडीने वैद्यकीय उपचार घ्या, वैद्यकीय मदत घ्या. 5th, डॉग बाईट. जर कुत्रा चावला तर काय करायचं? इन अ डॉग बाईट देअर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड. हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. जर कुत्रा चावला तर अशा वेळेस रक्तामार्फत इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. म्हणून प्रथमोपचार घ्या आणि तातडीने वैद्यकीय मदतसुद्धा घ्या गरज लागल्यास. रेमेडियल मेजर्स, मग याच्यावरती उपाययोजना काय आहेत? वॉश द वाउंड विथ अ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट ऑर अदर अँटीसेप्टिक. कुत्रा चावल्यामुळे जी जखम झालेली आहे तर तिला पोटॅशियम परमॅंगनेटने किंवा अजून दुसरं कोणतं निर्जंतुक औषध असेल तर त्याने ती धुवून घ्या. कवर द वाउंड विथ अ क्लीन अँड ड्राय क्लोथ. स्वच्छ आणि कोरड्या फडक्याने, कापडाने ती जखम झाकून घ्या. गेट अ डॉक्टर्स हेल्प अँड ॲन इंजेक्शन ऑफ द अँटी रेबीज वॅक्सिन. डॉक्टरांची मदत घ्या आणि रेबीज, कुत्रा चावल्याने रेबीज हा आजार होतो तर त्याच्यावरची लसचं इंजेक्शन घ्या. व्हॉट वी हॅव लर्न्ड, मग आपण या लेसनमधून काय शिकलो? अ सडन कॅलमिटी इज नोन ॲज अ डिझास्टर. अचानक आलेली आपत्ती जी आहे, अचानक आलेलं जे संकट आहे त्याला आपण डिझास्टर म्हणजेच आपत्ती असं म्हणतो. डिझास्टर्स कॅन बी मॅनमेड ऑर नॅचरल. हे जे आपत्ती आहेत तर त्या मानवनिर्मित सुद्धा असू शकतात किंवा नैसर्गिक निसर्गनिर्मित सुद्धा असू शकतात. अलर्टनेस अँड इमिजिएट ॲक्शन आर नेसेसरी ऑन सच ओकेजन्स. मग अशा वेळेस जागरूकता आणि पटकन एखादा निर्णय घेणे, पटकन एखादी ॲक्शन करणे हे महत्त्वाचं असतं. इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड यूज ऑफ रेमेडियल मेजर्स कॅन हेल्प रिड्यूस द लॉसेस. चांगल्या प्रकारचं आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्यावर असणाऱ्या उपाययोजना याच्यामुळे जी आपत्तीमुळे जो लॉस झालेला आहे तो कमी होण्यास मदत होते. एव्हरी पर्सन शूड नो अबाउट सेफ्टी प्रिकॉशन्स अँड फर्स्ट एड. प्रत्येक माणसाला जे सुरक्षिततेचे ज्या उपाययोजना आहेत आणि प्रथमोपचार माहीतच पाहिजे. ठीक आहे, हे सगळं आपण याच्यावरून शिकलो. थँक्यू. बाय बाय.